नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. आपण ऑप्शन ग्रीक्सची सीरीज बघतोय आणि आपण 4 ऑप्शन ग्रीक बघितलेत. 5वा ऑप्शन ग्रीक आहे तो रो, जो आपण सध्या कन्सिडर करत नाही, त्यामुळे आपण 4 वरच सध्या थांबलोय. पण जसं मला वाटलं तर पुढे मी आणखी तो ॲड करेन, कारण ही फार क्वचित घडणारी घटना आहे. त्यामुळे रो हा ऑप्शन ग्रीक आपण इन्क्लूड केलेला नाही आहे. पण तरीसुद्धा रो कसा काही आपण इफेक्ट करतो ते आपण नंतर बघणार आहोत. त्यामुळे सध्या आपण पहिल्या 4चा एकत्रित परिणाम ह्या भागामध्ये बघणार आहोत. आणि त्याचं पुढे काय होतंय किंवा एखादं टार्गेट घेऊन आपण प्रॅक्टिकल घेऊन बघणार आहोत की नक्की कसं टार्गेट काढायचं किंवा कसं आपण ह्याच्यावर वर्कआउट करू शकतो. तर कुठेही वेळ न घालवता चालू करूया आजचा भाग. Stockport. Learn, focus, earn. तर आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी आपल्याला पहिले 4 ग्रीक्स आपण कुठले बघितलेत ते रिवाईज करणं आवश्यक आहे. तर आपण पटापट रिवाईज करून घेऊया. तर सगळ्यात पहिला आपण बघितला होता तो म्हणजे डेल्टा. तर डेल्टा काय सांगतो की स्टॉक समजा एखाद्या पॉईंटपासून इकडे गेला किंवा एखादा स्पॉट किंवा स्टॉक इकडून इकडे गेला, तर ऑप्शन कितीने वर किंवा कितीने खाली जाईल. म्हणजे कॉल असेल तर वर जाईल आणि पुट असेल तर खाली जाईल. तर डेल्टा आपण त्याला मल्टिप्लाय करतो, ती किती मूव्हमेंट आहे आणि त्याच्यानुसार ऑप्शनची किंमत काढायचा प्रयत्न करतो. थोडक्यात म्हणजे डेल्टा समजा 0.5 असेल आणि ही जी मूव्हमेंट आहे ती 1000ची झाली असेल, तर आपण ॲट द मनीसाठी हा डेल्टा 0.5 घेतो. 0.5 इंटू 1000 इज इक्वल टू 500. तर 500ची मूव्हमेंट त्या ऑप्शनच्या ह्याच्यात असणं आवश्यक आहे, बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असतील तर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं तो म्हणजे थिटा. थिटा हा टाईम थिटा म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि त्या थिटामध्ये आपण बघितलं होतं की रोज ऑप्शनची किंमत आहे ती कमी होत राहते आणि हा ऑप्शन बायरचा शत्रू मानला जातो आणि ही एक्सपोनेन्शियली कमी होते. त्यामुळे रोज त्याचं एक्सपायरीपर्यंत जाईपर्यंत रोज त्याचं व्हॅल्यू जी आहे त्याची व्हॅल्यू जी कमी होत राहते सारखी. तर ती सुद्धा मेन्शन केलेली असते. कॉल आणि पुटसाठी ती मायनस असते. त्यामुळे ती वेगवेगळ्या स्टेजेसनुसार आणि एक्सपायरी किती लांब आहे ह्याच्यानुसार वेगळी असू शकते आणि त्या किमतीने रोज ऑप्शनची किंमत कमी होते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे वेगा. वेगा दाखवतो तो म्हणजे ओव्हरऑल व्होलॅटिलिटी काय आहे. एखाद्या स्टॉकमध्ये समजा किंवा इंडेक्स आहे त्याच्यात चंचलता किती आहे. समजा हा तो स्टॉक इतका असा वरखाली होत असेल, तर आपण म्हणू शकतो हा स्टॉक आहे तो जास्त व्होलाटाईल आहे आणि हा जो स्टॉक आहे तो थोडासा कमी व्होलाटाईल आहे. त्यामुळे जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते, तेव्हा ऑप्शनची किंमतसुद्धा वाढते. आता हे कॉल आणि पुटसाठी दोघांसाठी लागू आहे. त्यामुळे व्होलॅटिलिटी वाढली की ऑप्शनच्या किमती वाढतात आणि ह्याच्यात आपण बघितलं होतं ते म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आय-व्ही. ही आय-व्ही किती आहे ह्याच्यानुसार आपल्याला चेंजेस तिथे दिसतात. त्याच्या पुढचं आपण बघितलं होतं ते म्हणजे गॅमा. आता गॅमाचा सिम्बॉल थोडासा चुकलेला असू शकतो. तर गॅमामध्ये काय केलं जातं तर डेल्टा हा जो आपण बघितला होता की इकडून इकडे स्टॉक गेला तर ऑप्शन किती वर खाली जाईल. तर हा डेल्टा सगळीकडे सेम नसतो. ॲट द मनी लेवल, इन द मनी लेवल आणि आउट ऑफ द मनी लेवल या प्रत्येक ठिकाणचा डेल्टा वेगळा असतो आणि जेव्हा तो स्टॉक असा व्हॅल्यू बदलतो म्हणजे लेवल्स अशा क्रॉस करतो आणि ॲट द मनीच्या इन द मनी वगैरे लेवल्स होतात, तेव्हा हा जो डेल्टा आहे तो 0.5चा वाढून 0.6, 0.7, 0.8 वगैरे होऊ शकतो. तर हे कितीने बदललं पाहिजे हे सांगायचं काम करतं ते म्हणजे डेल्टा. हा एक प्रकारचा ॲक्सेलरेशन किंवा त्वरणसुद्धा दाखवतो. हे 4 ग्रीक्स आपण मागच्या भागांमध्ये बघितलेले आहेत. आपण एकदा प्लेलिस्ट चेक करू शकता आणि सगळे रिवाईज करू शकता. आता हे सगळे ग्रीक्स जे होते ते आपण इंडिपेंडेंटली बघितले होते. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे कंबाईन इफेक्ट त्याचा कसा होऊ शकतो हे एक उदाहरण घेऊन. तर ह्याच्यासाठी आपल्याला एक लागेल ते म्हणजे सगळ्याच्या व्हॅल्यू इथे प्लॉट करायला लागतील. एक साधं उदाहरण बघूया. तर थोडक्यात म्हणजे डेल्टा जो आहे तो आपण 0.5 घेऊया. आपण ॲट द मनीसाठी काम करतोय सध्या. त्याच्यानंतर थिटा जो आहे तो -15 आहे असं समजूया. त्याच्यानंतर वेगा जो आहे तो 3 आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला आय-व्ही सुद्धा लागेल. त्यामुळे आय-व्ही जी आहे ती आपण ठेवूया 10 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे गॅमा. गॅमा जो आहे तो 0.010 इतका ठेवू शकतो. सध्या आता ह्याची जी इमेज आहे ती आपल्याला साईडला ठेवायला लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावी लागतील. आता हे सोप्या पद्धतीने एकत्रित परिणाम समजण्यासाठी आपण एक लक्षात घेऊया की इथे 3 दिवस आपण मांडलेले आहेत एक्स ॲक्सिसला टाईम.
दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा आणि वाय ॲक्सिसला आपल्याकडे स्पॉट किंवा इंडेक्सची व्हॅल्यू आहे 22,000, 22,500, 23,000, 23,500 वगैरे. आणि या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या पहिल्या दिवसाच्या आहेत. त्यामुळे या केसमध्ये आपण समजूया की कॉल ऑप्शन आपण बघणार आहोत, कारण मार्केट वर जाणार आहे अशी अपेक्षा आहे आपल्याकडे. तर सुरुवातीला ॲट द मनीचा जो कॉल आहे त्याची व्हॅल्यू किंवा प्रीमियम जो आहे तो ₹100 आहे असं आपण कल्पना करूया. आता या दिवशी मार्केट काही जास्त वर खाली झालं नाही आणि संथरित्या दिवस संपला तेव्हा 22,500ला येऊन बंद झालं. आता या केसमध्ये बघायचं झालं तर 22,000 ते 22,500 या ह्याच्यात मुवमेंट जी आहे ती ₹500ची आहे. त्यामुळे आपल्याला डेल्टा जो आहे तो 0.5चा असल्यामुळे आपल्याला 500 गुणिले 0.5 इज इक्वल टू ₹250 आपल्याला ॲड करायला लागतील. म्हणजे आपली जी सुरुवातीची व्हॅल्यू होती 100 प्लस 250 करावे लागतील आणि एक दिवस गेलाय म्हणून थिटा आपल्याला मायनस करायला लागेल -15. त्यामुळे इथे 350 मायनस 15 इज इक्वल टू ₹335 इथे आपल्याला प्रीमियम होताना दिसेल. आता या केसमध्ये आय व्ही काही वाढलेली नाही आहे, पण आता स्पॉट वाढल्यामुळे आपल्याला थोडासा गॅमाचा परिणामसुद्धा इथे लक्षात घ्यावा लागेल. त्यामुळे पुढच्या वेळेला डेल्टाचं जे कॅल्क्युलेशन असणार आहे ते 0.5 न होता काहीतरी वेगळं असू शकणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, स्पॉटची जी व्हॅल्यू आहे ती 500 गुणिले 0.010 हे मल्टिप्लाय किंवा गुणल्यानंतर मला व्हॅल्यू जी मिळते डेल्टाची ती 0.55 इतकी मिळते. सो हे समजा मी गुणलं तर मला इकडे दिसतंय ते म्हणजे 0.05. आता हे मला ॲड करायला लागतील 0.5 मध्ये, त्यामुळे माझा नवीन डेल्टा असणार आहे 0.55. मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला नक्की लक्षात येईल. सो 0.55च्या कॅल्क्युलेशननुसार मला आता पुढे कॅल्क्युलेशन्स करावी लागतील. आता पुढचा दिवस उजाडलाय आणि मार्केट चालू झालंय. मार्केट चालू होऊन 23,000 पर्यंत पोहोचलेलं आहे त्या दिवशी. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर संथच आहे. त्यामुळे आय व्हीमध्ये काही फारसा बदल झालेला नाही आहे. थोडासा बदल झाला आहे तो म्हणजे 2 पॉईंटचा. त्यामुळे आता या केसमध्ये आपल्याला काय काय बघायला लागेल, इथे हा दिवस संपतोय असं आपण कल्पना करूया. तर आता ही जी मुवमेंट आहे ती परत ₹500ची आहे. त्यामुळे आपल्याला आधी ऑप्शनच्या किमतीत किती बदल व्हावे लागेल हे बघायला लागेल. त्यामुळे 500ची जी मुवमेंट आहे त्याला इंटू 0.55 करायला लागेल. सो हे जे येतंय ते 275 पॉईंट्स इथे ॲड करायला लागतील. आता ह्याच्यात आपल्याला थिटाचा परिणाम समजा लक्षात घेतला तर -0.15 करायला लागतील. त्यामुळे हा फरक झाला 260चा. आता ह्याच्यात काय झालंय, आय व्ही थोडीशी वाढली आहे आणि आपल्याला हा पॉईंट्स आय व्ही आता इथे आय व्ही जी आहे ती वाढलेली आहे 2 पॉईंटनी, म्हणजे 10 होती आणि आता 12 झाली आहे. त्यामुळे आपल्याला आय व्हीमध्ये बदल झाला तर प्रीमियममध्ये किती बदल होईल हे सांगतो वेगा. आणि त्याच्यामुळे 2 पॉईंटचा बदल आणि वेगा आहे 3. त्यामुळे 3 इंटू 2 इज इक्वल टू 6 हे आपल्याला या प्रीमियममध्ये ॲड करायला लागतील आणि हे होतील 266. आपला कालचा जो प्रीमियम बंद झालेला होता तो 335ला होता. त्यामुळे ₹266 तिथे ॲड करायला लागतील. त्यामुळे दिवस संपेल तेव्हा हा बदल कितीचा झाला आहे तो आपण बघूया. सो दिवस संपला तेव्हा हा जो बदल आहे तो ₹601 आसपास आपण बंद केलेला आहे. आता तिसरा दिवस आणि ज्या दिवशी आय व्ही वाढलेली आहे, म्हणजे हे जे आहे ते जरा जास्तच वर गेलं आहे मार्केट असं आपण म्हणू शकतो. आणि ही जी लेवल आहे ती साधारण आपण म्हणू की 25,000 पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे हा जो बदल आहे तो 2,000 पॉईंट्सचा झालेला आहे. पण आता इथे जेव्हा हे बदललं तेव्हा मला एनिवे डेल्टासुद्धा लक्षात घ्यावा लागणार आहे. सो इथे आय व्ही वाढलेली दिसते तिसऱ्या दिवशी आणि इकडे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करताना आय व्हीचा जो बदल आहे तो लक्षात घ्यायला लागणार आहे आणि डेल्टाचा बदल आहे तो सुद्धा लक्षात घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मागच्या ह्याच्यात आपण डेल्टा जो कॅल्क्युलेट केला होता तो 0.55चा होता आणि त्या केसमध्ये 0.008 इंटू 500 पॉईंट, कारण आपण साधारण 500 पॉईंट वर आलो होतो. त्यामुळे नवीन डेल्टा जो आहे तो आपल्याला 0.008 इंटू 500. सो डेल्टाच्या कॅल्क्युलेशनसाठी पहिलं नवीन डेल्टासाठी आधी 0.008 हा वेगा आहे इंटू 500. त्यामुळे हे होतात
0.04 आणि मला हे ॲड करायला लागतील इथे. त्यामुळे नवीन डेल्टा माझा आहे तो 0.59चा असणार आहे. 0.59च्या कॅल्क्युलेशननुसार हे 2000 पॉईंट आता आपल्याला बघायचे. सो आय व्ही पण वाढलेली आहे, त्यामुळे 0.59 इंटू 2000 डेल्टा घेतला आहे 0.59 इंटू 2000 आणि हे येतात 1180. आता 1180 हे चेंजेस झालेले आहेत त्याच्यात आणि त्याच्यात आता 15 मायनस करायला लागतील कारण थिटा आहे आपला. आता त्याच्यात आणखी आपल्याला ॲड काय करायचं आहे तर आय व्हीचा फरक किती झाला आहे तो बघायचा आहे. आणि आय व्ही जी होती ती 12 पॉईंटवरून 20वर गेलेली, म्हणजे 8 पॉईंटने आय व्ही वाढलेली आहे. त्यामुळे 8 इंटू 3 इज इक्वल टू 24. त्यामुळे या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन समजा केलं 1180 मायनस थिटा प्लस आय व्हीमुळे होणारा बदल, सो ती येते व्हॅल्यू 1189. आता हे आपल्याला आधीच्या क्लोजिंगमध्ये ॲड करायला लागेल आणि तिसरा दिवस संपेल तेव्हा ही त्याची फायनल व्हॅल्यू असेल. सो तिसरा दिवस संपेल तेव्हा त्याची फायनल व्हॅल्यू झालेली आहे ती म्हणजे 1790. इतकं कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावी लागतील जेव्हा आपण ऑप्शन ग्रीक्स डिटेलमध्ये करू तेव्हा. सो आपल्याला समजा असं काही चेंजेस दिसत असतील आणि 22,000पासून 25,000पर्यंत स्पॉट गेला असेल तर आपल्याला 100 रुपयापासून आपण 1790 रुपयापर्यंत कसे पोचलो ह्याचं उत्तर मिळेल. हे ऑप्शन ग्रीक्स इतके महत्त्वाचे आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या ह्याच्यावर होत असतो. आता या केसमध्ये तरी कॉम्प्लिकेशन्स नको म्हणून थिटा जो आहे तो मी सगळीकडे कॉन्स्टंट ठेवलेला आहे. जसं एक्सपायरी जवळ येईल तसा हा थिटा बदलत जातो किंवा जर आपण जास्त इन द मनी झालो किंवा जास्त आउट ऑफ द मनी झालो तरीसुद्धा हा बदलत जातो. आता त्या लेवलला आपण आत्ता अगदी पोचायची गरज नाही आहे, पण निदान या 3 दिवसामध्ये सगळ्या ग्रीक्सचा परिणाम कसा दिसू शकतो हे दाखवायचा माझा इथे प्रयत्न होता. पुटसाठी हे बरोबर उलट्या बाजूने लागू पडू शकतं जेव्हा खालच्या बाजूला मार्केट जात आहे तेव्हा. पुटमध्ये सुद्धा थिटा जो आहे तो मायनसच असणार आहे. डेल्टा कमी कमी होऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो त्या पद्धतीने आपल्याला ती साईन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठेवायला लागतील. तर हे सगळी इतक्या लेवलची कॉम्प्लिकेशन्स किंवा कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायला लागू शकतात आणि सुरुवातीला थोडंसं कॉम्प्लिकेटेड लागू पडू शकतं, वाटू शकतं, पण हे इतकं महत्त्वाचं आहे आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर हेच माहिती नसेल तर तुम्ही नक्की तुमचं अकाउंट रिकामं करणार एवढं नक्की. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की ही कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाची. तर आत्ता आपल्या लक्षात आलं असेल की चौघही ऑप्शन ग्रीक समजा एकत्र कामाला लागले तर कसा परिणाम होतो आणि ऑप्शनची किंमत कशी बदलू शकते. तर फक्त स्पॉटवर अवलंबून नाही आहे किंवा फक्त एक्सपायरीपर्यंत किती दिवस उरलेत हे अवलंबून नाही आहे. तर तो किती स्पीडने वर खाली होतोय स्टॉक हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रीक हा इंडिव्हिज्युअल लेवलला महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करताना नॉर्मल स्टॉक मार्केटसारखं थोडंसं इकडे तिकडे करून चालत नाही. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि कॅल्क्युलेशन एकदम अचूक करावं लागतं तरच आपल्याला फायनल टार्गेटला पोचता येतं. तर अर्थात काही लोक जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांना हा प्रकार माहिती असेलच, पण असंही होऊ शकतं की बऱ्याच लोकांना याबद्दल काही माहिती नव्हती आणि ते रँडमली किंवा टेलिग्रामला आलेल्या टिप्सवर नुसत्या ऑप्शनच्या किमती ठरवत होते. पण आता यापुढे तुम्ही नक्की तुमच्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ह्याचा परिणाम बघू शकता. आता ह्याची माहिती आपण थोडं एक्झाम्पल घेताना सेन्सिबल वेबसाईटला दाखवलेली आहे, पण तुम्ही सुद्धा सेन्सिबल वेबसाईटला जाऊन हे चेक करू शकता. अर्थात त्याच्यावर तुम्हाला काही व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे सेन्सिबल वेबसाईट कशी वापरावी हे नक्की आम्ही व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया का नवीन भाग. Stockport. Learn, focus, earn.